जर्मनीमध्ये यायचं असेल तर इथली भाषा ही आलीच पाहिजे असं तुम्ही बऱ्याच लोकांकडून ऐकलं असेल आणि मीही काही वेगळं सांगणार नाही आहे। जर्मनीमध्ये जर तुम्हाला लॉंग टर्म सर्वाइव्ह करायचं असेल तर इथली भाषा आलीच पाहिजे, हे त्रिवार सत्य आहे। तर आज आपण माझ्या जर्मन लँग्वेज स्कूलची टूर करूयात। चला सुरू करू। फायनली मी पोचले आहे माझ्या जर्मन स्कूलजवळ। तुम्ही पाहू शकता ही जी पूर्ण बिल्डिंग आहे इथे फक्त आणि फक्त जर्मन क्लासेस होतात आणि हे गव्हर्नमेंट ऑथराइज्ड असल्यामुळे तुम्ही कमी फीजमध्ये किंवा शून्य फीजमध्ये इथे अप्लाय करू शकता। मी फॅमिली रियुनियन विजावर जर्मनीमध्ये आले आहे आणि मी जो सध्या इंटिग्रेशन कोर्स करते त्यात A1 पासून B1 ऑल मॉड्यूल्स आणि PR साठी महत्त्वाचा लेबन्स इन डॉइचलँड कोर्स व एक्झाम इन्क्लूड आहे। लेट्स एंटर इनसाइड। इथे प्रत्येक क्लासरूममध्ये डिजिटल बोर्ड आहेत आणि तुम्ही पाहताय आता आम्ही ज्या लेवलमध्ये शिकत आहोत त्या टॉपिक रिलेटेड ग्रामर रूल्स वॉलवर स्टिक केले आहेत। इथे शिकत असताना मला जाणवलेला एक फरक म्हणजे जेव्हा आपण भारतात शिकतो तेव्हा मराठी, हिंदी किंवा इंग्लिशमध्ये एक्सप्लेनेशन ऐकत असतो, पण इथे नेटिव्ह जर्मन टीचरकडून शिकायला मिळतं। जर काही डाऊट किंवा एखादी कॉन्सेप्ट समजून घ्यायची असेल तर जर्मनमध्येच एक्सप्लेन केली जाते। इथे शिकायला येणारा प्रत्येक माणूस हा वेगवेगळ्या कंट्रीतनं आल्यामुळे प्रत्येकाला इंग्लिश येतं असं नाही, त्यामुळे एकमेकांशी बोलायचं असेल तर जर्मनमध्येच बोलावं लागतं। थोडक्यात काय, पुशिंग युअर लिमिट्स। तर हे आहेत माझे लँग्वेज लर्निंग पार्टनर्स। आमच्या बॅचमध्ये टोटल 20 स्टुडंट्स आहेत आणि त्यातले काही आता ब्रेक सुरू असल्यामुळे खाली गेलेत। तर असं आहे इथं फ्रेश, जॉयफुल आणि मिक्स्ड कल्चर्ड वातावरण। तुम्हाला पण गव्हर्नमेंट अंडर असे कोर्स करायचे आहेत का आणि याच्यासाठी तुम्हाला BAMF, अगेंटूर फॉर आर्बाइट आणि ऑसलँडर ब्युरो कशा प्रकारे हेल्प करू शकते याची माहिती मी डिस्क्रिप्शनमध्ये शेअर केली आहे। आणि हो, चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका। बाय।